नमस्कार सगळ्यांना. आमचं उन्हाळी काम सुरू झालेलं आहे आणि ह्या बनवलेल्या आहेत आम्ही बटाटा साबुदाणा चकल्या. उन्हाळ्यात आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर ह्या बनवतो. ह्या तुम्ही बघू शकता. गोल गोल अत्यंत सुंदर आणि चविष्ट अशा ह्या बटाटा साबुदाणा चकल्या माझ्या मम्मीने बनवलेल्या आहेत आणि आम्ही देखील मदत केलेली आहे ते बनवताना. अशा ह्या चवदार चविष्ट अशा चकल्या कशा बनतात ते पाहूयात. हा साबुदाणा घेतलेला आहे. हा भिजवलेला साबुदाणा आहे. साबुदाणा हा भिजवून घेतल्यानंतर त्याला अशा प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. गॅसवर गरम पाणी घेऊन त्यामध्ये हा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. हा शिजल्यानंतर असा चिकट होतो. आणि आता साबुदाण्यासोबत आपण घेतलेले आहे हिरवी मिरची आहे ही आणि हे जिरं आहे. हे दाखवण्याचं कारण एवढंच की आपण मिक्स करणार आहोत पुढे जाऊन. आता साबुदाणा बटाटा चकली म्हटल्यावर बटाटा आलाच. बटाटा उकडून घेतलेला आहे. हे 10 ते 12 बटाटे मोठे मोठे उकडून घेतलेले आहेत आणि ते वाफवलेले आहेत त्यामुळं फार गरम असतात. हे मीठ घेतलेलं आहे आपण, जे आपण आता पुढे रेसिपी करण्यासाठी वापरणार आहोत. हिरवी मिरची आणि जिरं. आता हा जो गरम गरम बटाटा आहे त्याची सगळी सालं काढून घ्यायची आपण, पण तो फार गरम असतो तर थोडंसं हवेशीर ठिकाणी बसूनच करायचं हे काम. सगळ्या बटाट्यांचे सालं काढून घ्यायचे. माझी मम्मी हे काम करते आहे आणि ती जोपर्यंत बटाट्याची सालं काढते मी तोपर्यंत तुम्हाला बाग दाखवते माझी ही. आता हे बटाटे जे आपण साल काढून घेतले होते ते बाहेर थोडेसे थंड वातावरणात आपण आणून ठेवलेले आहेत. खूपच गरम असतात ते. त्याची वाफ निघून जाऊन देईपर्यंत त्याला बाहेर ठेवायचं, जे की फार 2 ते 3 मिनिटच ठेवायचं असतं. हे असे बटाटे आपण थंड करायला ठेवले आहेत आणि ते थंड झालेले पण आहेत आता बऱ्यापैकी. आणि आता हे बटाटे खिसून घ्यायचे. घरात खिसणी असते त्याच्यामध्ये एक एक करून ते खिसून घ्यायचे. थोडेसे कोमट झाल्यानंतरच ही कृती करायला घ्यायची, नाहीतर हात खूप भाजतात. आता हे सगळे बटाटे खिसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आपण शिजवून घेतलेला साबुदाणा. हा साबुदाणा थोडासा चिकट आणि असा गोळे गोळे झालेला असतो, तर तो एकत्र करून घ्यायचा. ते आपण बघू शकता तुम्ही की साबुदाणा आणि बटाटा जो खीस केला होता तो एकत्र करतो आपण. आणि ही आहे मगाशी जिरा आणि हिरव्या मिरचीचा हे सारण आहे, जे आपण मिक्सरमध्ये एकत्र करून घेतलेलं आहे. हे मीठ टाकून घेत आहोत आपण चवीनुसार. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. हे सारण जिरा आणि हिरव्या मिरचीचं सारण, ज्यामुळे त्याला थोडी तिखट अशी टेस्ट येते. स्पायसी म्हणतात ना, झणका असं येतो त्याला. असं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. उकडलेले बटाटे, शिजवून घेतलेला साबुदाणा आणि जिरे आणि हिरव्या मिरचीची पेस्ट सगळं एकत्र करून घ्यायचं, एकजीव करायचं. आणि मीठ देखील त्याच्यामध्ये टाकायचं आहे. सगळं एकजीव करून घ्यायचं. साबुदाण्याचे असे गोळे झालेले असतात, चिकट गोळे झालेले असतात, पण ते तरीही मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि ते एकजीव होतात बटाट्यामध्ये, ते एकजीव होतात. फक्त हाताने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं, त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचे.
हे माझी मम्मी सगळं करते आहे. मम्मी जोपर्यंत तिकडे एकजीव करते ते मिश्रण. ही माझी बाग बघा, ह्याच्यामध्ये आहे ही डार्क पिंक जास्वंद आहे, अबोली जास्वंद आहे, हा आहे कढीपत्ता. सकाळी थंड वातावरणामध्ये खूप छान वाटतं बागेमध्ये. अशा तऱ्हेने सकाळी सकाळी सगळी फुलं उमललेली आहेत आणि खूप प्रसन्न वाटते आहे. इकडे तुम्ही बघू शकता पालक आहे, टोमॅटो दिसत आहेत तुम्हाला. आणि हे जे आम्ही लावलेले हे भेंडीचं झाड आहे, ह्याला फूल आलेलं आहे. हे भेंडीचं झाड आहे. आम्ही आमच्या घराभोवती छोट्याशा जागेमध्ये हे खूप सुंदर अशी झाडांची लागवड केलेली आहे. इकडे सगळी फुलझाडं आहेत. आणि हे आहे सुवासिक मोगऱ्याचे झाड. याला सकाळी सकाळी, आता उन्हाळ्यात त्याला फुलं येतात ना मोगऱ्याला, खूप सुंदर फुलं आलेली आहेत मोगऱ्याच्या झाडाला. आणि हे आता आपण सारण भरलेला आहे, ह्याला सोऱ्या म्हणतात, जो पितळेचा दिसतोय, ज्याच्यामध्ये सारण भरून मम्मीने आता त्या चकल्या घालण्यास सुरुवात केलेली आहे. सकाळची वेळ आहे, त्यामुळे खूप प्रसन्न वाटते. हे सारण भरपूर प्रमाणात करायचं, जर आपल्याला खूप जास्त प्रमाणात चकल्या करायच्या असतील तर. कारण की आम्ही वर्षभराचं एकदमच करून ठेवतो, त्यामुळं सारण देखील जास्त प्रमाणात केलेलं आहे. पहिले 1-2 आलेले आहेत ओबडधोबड, पण आता गोल गोल येत आहेत. चकल्या म्हटलं की त्या गोलच यायला पाहिजेत. अशा सुंदरशा अशा चकल्या माझी मम्मीनी घातलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हा आहे आमच्या बागेमध्ये येणारा लाल भुंड्या पक्षी. त्याचा हा छोटासा स्विमिंग टँक रोज येतो आणि मस्तपैकी स्विमिंग टँकमध्ये आंघोळ करून निघून जातो. मम्मी परत घालते आहे चकल्या, तुम्ही बघू शकता. आता त्या परफेक्ट गोल 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 येत आहेत. हा सोऱ्या चालवायला जरा जड जातो. आता हे बघा, निम्म्याच्या वर घालून झालेल्या आहेत चकल्या. हळूहळू हळू करून आम्ही त्या घातलेल्या आहेत आणि सारण निम्म संपलेलं आहे. तोपर्यंत माझी बाग पुन्हा बघूयात आपण. अशी खूप सुंदरशी विविध प्रकारची फुलझाडं आणि फळझाडं माझ्या बागेमध्ये आहेत. हा आहे अबोली गुलाब, अबोली जास्वंद. आणि ही आहे गुलाबी, डार्क गुलाबी जास्वंद. आणि हे आहे आमचे तुळशी वृंदावन. ह्या बघा, सगळ्या चकल्या घालून झालेल्या आहेत. संपूर्ण सारण जे काही होतं ते सगळं आपण सोऱ्यामध्ये भरून भरून आम्ही सगळ्या ह्या चकल्या घालून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. हे आहे उन्हाळी काम. आणि उन्हाळी काम म्हटल्यावर घरातल्या सगळ्यांनी मिळून करायचं असतं. आता चकल्या घालून झालेल्या आहेत. सकाळी खूप छान गार वारा सुटलेला आहे.